नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार. इन्फिनिटीच्या नोटिफिकेशन सिरीजमध्ये आपलं स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की WCL जी मिनीरत्न कंपनी आहे, वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड. तर ही सॉरी ही जी नागपूर भरती 2025 आहे, तर यासाठी टोटल 1213 जागांसाठी या वॅकन्सीज आहेत. आणि सर्वात इम्पॉर्टंट की हा फॉर्म कोण भरू शकतो, ही जी अर्ज दिनांक आहे ती सुद्धा एक्सटेंड करण्यात आलेली आहे. त्यामुळेच आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर वयाची अट काय आहे आणि तुमचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे, म्हणजे ही जी एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे की डिरेक्ट तुमचं जे मेरिट लिस्ट थ्रू सिलेक्शन होणार आहे, ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर ही मिनीरत्न कंपनी आहे, त्यामुळे तुमचा जो जॉब आहे फक्त 10th+12 म्हणजे तुमचं जरी 12th असेल आणि तुमचं त्यामध्ये डिग्री असेल किंवा 2 इयर्सचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल, एखादं फिटरचा आहे किंवा दुसऱ्या कोणत्या पोस्ट आहेत, तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर त्यामुळे 12thच्या बेसवरती तुम्हाला खूप चांगल्या वॅकन्सीज आहेत. प्लस जर तुमचं डिग्री डिप्लोमा असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा या वॅकन्सीज आहेत. तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघू. आणि या सर्व एक्झामचं प्रिपरेशन सोबत आता येणाऱ्या स्पर्धा परीक्षा जसं एक्झाम्स आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही सरळ सेवेचं जर प्रिपरेशन करत असाल तर ऑल इन वन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ऑनलाईन बॅच कंडक्ट करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवलं जाईल. प्लस ज्या नोट्ससुद्धा ज्या आहेत त्या PDF स्वरूपामध्ये प्रोव्हाइड करतील. आणि अनलिमिटेड स्वरूपाचा जो वॉच टाईम असणार आहे, प्लस 100+ टेस्ट इथे प्रोव्हाइड केल्या जातील. तर यासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे 8530121002 किंवा जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे. जेव्हा तुम्ही ॲप डाउनलोड करताय तेव्हा तुम्हाला ॲपमध्ये खूप सारा फ्री कॉन्टेंट जो आहे तो अवेलेबल आहे. जसं की जो सिलेबस आहे, टेस्ट सिरीज आहेत, अशा भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला फ्रीली अवेलेबल करून दिल्या आहेत. तर नक्कीच ॲप डाउनलोड करून बघा आणि त्यामध्ये तुम्हाला जे सोर्सेस आहेत किंवा हे सिलेबस एकाच ठिकाणी सगळं अवेलेबल होणार आहे. तर ही 1 इयरची व्हॅलिडिटी असेल आणि यासाठीची फीज आहे ती 999 रुपये असणार आहे. तर आपण या अपडेटबद्दल बघूया. तर वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड त्याचं जे डिटेल नोटिफिकेशन आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तत्पूर्वी एक डिप्लोमा अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी किंवा पदवीधर असाल, डिग्री सुद्धा असेल आणि डिप्लोमा साठी सुद्धा काही पोस्ट आहेत. तर यामध्ये जी रिक्त पदे आहेत टोटल 1213 पदे आहेत तब्बल. आणि ही जी नोकरीचं ठिकाण आहे तर ऑब्वियस आहे महाराष्ट्र हे नोकरीचं ठिकाण आहे तुमचं. तर आता हा जो वेतन मानधन त्यांनी जो दिलेला आहे तर तो फक्त तुमचा बेसिक असणार आहे. जसं की आपल्या ज्या इतर एक्झाम्स आहेत S7 वगैरे, तर त्याप्रमाणे हा बेसिक असणार आहे. तर 12th प्लस तुमचं त्याच्या बेसवर तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि फक्त तुम्हाला एक्झाम्स द्यायच्या नाही आहेत. तर यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट की कोणतीही एक्झाम नसताना तुमचं मिनीरत्न कंपनीमध्ये सिलेक्शन होणार आहे. तर सर्वात इम्पॉर्टंट हे आहे की मिनीरत्नमध्ये जॉब आहे. प्लस जो 12th बेसवर तुमचं जॉब सिलेक्शन प्रोसेस असेल. तर यासाठी अर्ज प्रक्रिया जी सुरू होती ती 17 नोव्हेंबरपासून स्टार्ट झाली आणि आता लास्ट डेट जी आहे ती 30 नोव्हेंबर होती आधी, पण आता ती चेंज करून 5 डिसेंबरपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकाल. तर 5 डिसेंबर तुमची शेवटची तारीख असेल. तर हे अपडेट आहे. तर बघा, वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड आता जी सॅलरी आहे ना तुमची, ती फक्त तुमचं बेसिक इथे त्यांनी ॲड केलेलं आहे. तर ही जी वेबसाईट आहे www.westerncoal.in, तर सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे की ही मिनीरत्न आहे. मिनीरत्न 1 कॅटेगरीची कंपनी आहे. त्यामुळे जी सॅलरी आहे ती तुम्हाला चांगलीच पे केली जाणार आहे. तर ही जी शंका आहे ती दूर करा पहिले. त्यानंतरचा जो पार्ट आहे तर बघा, कॅन्डिडेट्स अप्लायसाठी तुम्हाला दिलेली वेबसाईट आहे https://www.apprenticeshipindia.gov.in. या वेबसाईटवरती सुद्धा जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. तर ज्या आता पोस्ट आहेत ज्या UGC अंतर्गत बॅचलर ऑफ मायनिंग इंजिनिअरिंग असेल तर त्यासाठी डिग्री इन मायनिंग इंजिनिअरिंग तुम्हाला लागत आहे या पोस्टसाठी. त्यानंतर टेक्निशियन अप्रेंटिस साठी जे आहे तर डिप्लोमा इन मायनिंग असेल किंवा मायनिंग सर्व्हिंग इंजिनिअरिंग जरी झाले असेल तरी हा तुम्ही फॉर्म भरू शकाल. नेक्स्ट या काही पोस्ट आहेत. तर हा जो फॉर्म आहे तो तुम्ही 26 वर्षापर्यंतचे जे कॅन्डिडेट्स आहेत ते हा फॉर्म भरू शकतील. तर सगळ्यात पहिले आपण ते एकदा क्लिअर करूया की 26 पर्यंत हा फॉर्म तुम्ही भरू शकता. देन ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी जो आहे कम्प्युटर ऑपरेटर COPA, यामध्ये 10+2 म्हणजे 12th पर्यंत तुम्ही फॉर्म भरायचा जे पास आहे, प्लस 1 इयरचं तुमच्याकडे कम्प्युटर ऑपरेटरचं जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही हा फॉर्म भराल.
देन आहे फिटरसाठी 12th बेस प्लस 2 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे फिटरसाठी. इलेक्ट्रिशियनसाठी सुद्धा 12th प्लस आणि तुमच्याकडे 2 इयर्सचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला मंथली स्टायपेंड करणार आहेत. देन आहे वेल्डरसाठी 12th प्लस तुमच्याकडे 1 इयरचा वेल्डरचा सर्टिफिकेट. वायरमॅनसाठी 2 इयर्सचं तुमच्याकडे सगळ्यासाठी 12th पर्यंतचं 12th पर्यंत तुमचं कंप्लीट असणं एज्युकेशन गरजेचं आहे. प्लस जो 2 इयर्सचा जो एक्सपिरियन्स आहे, काही ठिकाणी 1 इयर आहे, तर तो आपण एकदा बघूया. की जसं की वायरमॅनसाठी 2 इयर्सचं असणं गरजेचं आहे. सर्व्हेयरसाठी 2 इयर्सचा सर्व्हेयर ट्रेडचं सर्टिफिकेट एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. किंवा दे मस्ट बी पोझिशन इन 2 इयर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. मेकॅनिकल डिझेलसाठी 1 इयरचा जो कोर्स आहे तो असणं गरजेचं आहे. त्यानंतर ड्रॉट्समॅनसाठी सिव्हिलमध्ये आहे 12th असेल कंप्लीट आणि 2 इयर्सचं सिव्हिल ट्रेडचं सर्टिफिकेट. देन आहे मॅकॅनिस्ट, त्यासाठी 12th प्लस 2 इयर्सचा जो सर्टिफिकेट आहे. टर्नरसाठी सुद्धा सेम आहे, टर्नर ट्रेडचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. पंप ऑपरेटर यामध्ये 12th प्लस 1 इयरचं सर्टिफिकेट. स्टेनोसाठी 12th प्लस 1 इयरचं स्टेनो हिंदीचा हवं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी पर्टिक्युलरली मेन्शन केलं आहे हिंदी असणं गरजेचं आहे. सिक्युरिटी गार्डसाठी 12th प्लस सिक्युरिटी ऑप्शनलचा 12thच आहे इथे त्यांनी. सिक्युरिटी गार्डसाठी फक्त 12th तुमचं असणं गरजेचं आहे. देन कम्प्युटर ऑपरेटरसाठी 12th प्लस 1 इयरचा कम्प्युटर ऑपरेटरचा कोर्स असणं गरजेचं आहे. तर या रिलेटेड हे सर्व आहेत, या सर्व वॅकन्सीज आहेत. प्रत्येकाच्या वॅकन्सीज तुम्ही एकदा बघू शकता की किती वॅकन्सीज आहेत त्या प्रकारे. कम्प्युटर ऑपरेटर, फिटर, इलेक्ट्रिशियन, सिक्युरिटी गार्ड. तर यामध्ये चंद्रपूर एरिया जसं नागपूर विभागाअंतर्गत आहे, तर नागपूरच्या प्रत्येक विभागासाठी ज्या पोस्ट आहेत त्या सर्व दिलेल्या आहेत. तर सगळ्यात 101 आहे तिथे. चंद्रपूरचा जो डिस्ट्रिक्ट वर्धा आहे, वर्धासाठी 67 आहेत. देन उमरेर साठी ज्या आहेत त्या 71 आहेत. त्यानंतर 148 नागपूर एरिया कस्तुरबा नगर आहे तिथे 148. तर प्रत्येक बेंचमार्कच्या वॅकन्सीज ज्या आहेत त्या आपण एकदा स्क्रोल करत आहोत. तर तुम्ही प्रत्येक विभागाअंतर्गत तुमच्या वॅकन्सीज ज्या आहेत त्या तुम्ही एकदा गो थ्रू करून घ्या. तर या प्रकारे या वॅकन्सीज असणार आहेत. देन तुमचा जो सिलेक्शनची प्रोसेस आहे, तर सर्वात इम्पॉर्टंट हा जो फॉर्म फिलअप करायचा आहे, तर एज क्रायटेरिया जो आहे तो 18 वर्षापासून 26 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. देन 5 इयर्सचा एज रिलॅक्सेशन दिलेला आहे SC ST कॅटेगरीसाठी. देन 3 इयर्सचं एज रिलॅक्सेशन आहे OBC कॅटेगरीसाठी. देन PWBD कॅन्डिडेट्स जे आहेत दिव्यांग उमेदवार त्यांच्यासाठी 10 इयर्सचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तर या प्रकारे आहे एज रिलॅक्सेशन वाईज. तुम्ही जर त्या फॉर्ममध्ये बसत असाल तर तुम्हाला फक्त फॉर्म भरायचा आहे. सिलेक्शन प्रोसेस ही तुमची मेरिटवर ठरणार आहे आणि जेव्हा जी मेरिटची कॉपी आहे तर हार्ड कॉपी प्लस जी सॉफ्ट कॉपी आहे ती तुम्हाला सोबत ठेवायची आहे. आणि जी तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे, टॉप स्कोर जे वरती रँकिंग वाईज असतील आणि त्या ज्या पोस्ट आहेत त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर फक्त तुम्हाला हे काय करायचं आहे, फॉर्म फिलअप करायचा आहे. यासाठी कोणतीही एक्झाम द्यायची नाही आहे. देन सिक्युरिटी गार्डसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर मुलांसाठी 160 सेंटीमीटरची हाईट आणि मुलींसाठी 150 सेंटीमीटर. मुलांसाठी जे चेस्टचं आहे तर फुगवून हाईट असली पाहिजे ते 80 सेंटीमीटर विथ द एक्सपान्शन अँड 4 सेंटीमीटर असली पाहिजे. त्यानंतर आय विजन जे आहे ते 6/6 असणं गरजेचं आहे. फार साईट विजन आणि नियर साईट विजन 0.6 विथ ऑर विदाउट करेक्शन, फ्री फ्रॉम कलर ब्लाइंडनेस. आणि हिअरिंग त्याचा आहे तो फ्री फ्रॉम डिफेक्टचं दिलेला आहे. आता तुम्हाला ही जी लास्ट डेट होती 30 नोव्हेंबर ती एक्सटेंड झालेली आहे आणि तुम्ही आता फॉर्म भरू शकत आहात. तर डिसेंबरपर्यंत तुम्हाला एक्सटेंड करून 10 डिसेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकाल. तर या सर्व इलिजिबिलिटी आहे. ही वेबसाईट आहे https://westerncoal.in. तर त्यावरती जाऊन सुद्धा तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही डिटेलमध्ये जाऊन बघू शकणार आहात. तर हे सर्व प्रोसेस आहे. अप्लायची सुद्धा प्रोसेस दिलेली आहे आणि जे डॉक्युमेंट आहे जसे की डेट ऑफ बर्थ आहे, तुमचे 10th सर्टिफिकेट, 12th सर्टिफिकेट आहे आणि जो मॅट्रिक्युलेशन नंबर आहे ते सर्व तुम्हाला व्यवस्थित ॲड करायचं आहे. आधार तुमचा ॲड्रेस आधार व्यवस्थित अपलोड करायचं आहे. देन तुमचं स्कॅन फोटोग्राफ आणि सिग्नेचर हे सुद्धा तुम्हाला क्लिअरली मेन्शन करायचं आहे. आणि याबद्दल तुम्हाला जर ही PDF सुद्धा अवेलेबल करून हवी असेल तर तुम्ही त्याचं कमेंट्समध्ये सुद्धा मेन्शन करू शकता. तर त्यामुळे हा फॉर्म नक्की भरा जर ज्यांचं 12th आणि
जर तुमच्याकडे कोर्स सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या फॉर्मसाठी सुद्धा एलिजिबल आहात. जी एक मिनीरत्न कंपनी आहे. एक चांगल्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब मिळून जाईल आणि त्यासाठी तुम्हाला कोणतीही एक्झाम द्यायची नाही आहे, मेरिटवरती सिलेक्शन होणार आहे. तर तुम्हाला अशाच व्हिडिओ जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक सुद्धा करून जावा. धन्यवाद. थांबूया इथे.